सरकारच्या शिष्टमंडळाचं उपोषण मोडीत काढण्याचा डाव असू शकतो असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। अंतर्वालीत भेटीला आलेल्या सरकारच्या शिष्टमंडळावर जरांगेंनी हा आरोप केलेला आहे। मात्र मी सरकारच्या शिष्टमंडळाचा डाव उधळून लावला असं देखील जरांगेंनी म्हटलंय। 29 तारखेचं उपोषण निर्णायक होणार आहे आणि हे विजयी उपोषण असणार आहे असं देखील जरांगेंनी म्हटलं आहे। बऱ्याच वेळी सगळी बैठक झाली, मात्र असं असताना सुद्धा तुम्ही 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम आहेत। नाही, मग निर्णायक शब्दाचा अर्थ काय असतो? ज्यांनी नोंदी असून सुद्धा त्यांना प्रमाणपत्र दिलं नाही, त्यांनी अर्ज करा आणि एक झेरॉक्स इकडे पण अंतरवालीला 28 ऑगस्टला घेऊन या। ते आता ते सरकारचा विषय, ते आले, चर्चा केली, मी पण केली, विषय संपला। आंदोलन होणार, सरकार देईल नाही देईल त्या आशेवर मी बसत नाही। यांना हीच डाव होता यांचा। एवढेच यांनी जेवढे दिलेत का 20 का 22 लाख का 14 लाख एवढेच द्यायचे होते यांना, आता याच्या पुढचे 58 लाख द्यायचे नव्हते, डाव होता यांचा। पण उदय सामंत साहेबांच्या हातात पलीकडून आणखीन एक प्रोसिडिंग आली, त्यांनी पुढे केली। विखे पाटलांना बोलताच आहे ना, घुसायचं बघत येत, जुने छेतन, आमके छेतन, तमके छेतन, जुने दिलेल्याचे शोधायचं काय संबंध आहे त्याच्यात? नवीन नोंदी शोधल्यात त्यांच्या, ते वाटप करा। सरकारला काही साध्य झालं नाही, ते आले असते घुमून बघावं, सकारात्मक चर्चा करून बघावं, का तर डोकं लावावं, हाताला काही लागलं नाही। आता हे निर्णायक आंदोलन हाताला लागून देत नसतो। मला मराठा समाजाची गरज आहे। या सगळ्या चर्चेतून उपोषण मोडीत करण्याचा डाव होता का? असू शकतो, त्याला काय बोलायचं काही द्यायचं नाही। देऊ 15 दिवसांनी, देऊ 8 दिवसांनी, असं काहीतरी का पाहण्याच्या, असं होत नसतं आता। कॅमेरा पर्सन अर्जुन पवार सह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अंतरवाली, सराटी, जालना।